मागे घ्यायला पाहिजे. सगळेच गुन्हे एक पण ठेवायला नाही पाहिजे. जसे 7 घेतले ते 8वाही घ्यावा आणि राज्यभरात जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा सगळे मागे घ्यावं. कारण हा मराठा समाज कधीच BJPच्या बाजूनं वळणारा नाही. आज तो BJPच्या बाजूनं त्यांना सत्तेवरती मराठ्यांनी बसवले. त्या मराठ्यांच्या लेकरांनी आंदोलनं केले आणि आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले. ते काय कुख्यात गुंड नाही आहेत किंवा ते काय दहशतवादी नाही आहेत. आपल्या राज्यात आपल्याला न्याय मिळावा, आपल्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं, समाजाचे लेकरं पुढे जावेत म्हणून समाजाने पुकारलेलं ते लोकशाही मार्गाने आंदोलन आहे. मग त्याच्यात जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर ज्या सरकारला मराठ्यांनीच सत्तेवरती बसवले तर त्या सरकारनं मराठ्यांचे सगळेच राज्यातले गुन्हे मागे घेणं गरजेचं आहे. कारण मराठ्यांची नाराजी ही भाजप सरकारने कधीच अंगावर घेऊ नये, ही चूक त्यांनी करू नये अशी आमची त्यांच्याकडं मागणी आहे. एकदा जर मराठा समाज नाराज होऊन दुरावला ना तर पहिल्यासारखं पुन्हा तुमचं म्हणजे ते वाळवंटासारखे दिवस तुमच्यावरती मराठी 100% आणू शकते. आता तुम्ही 8 पैकी 7 मागे घेतले, याबद्दल तुमचं अभिनंदन आहे, चांगलंच केलं. पण राहिले सुद्धा मागे घ्या, आणखीन तुमचा मराठा समाज अभिनंदन करेल. मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटरची अंमलबजावणी करणाऱ्या शासन निर्णयाविरोधात याचिकाचा आढावा घेत स्पेशल काउन्सिलिंगची नियुक्ती केली जाणार आहे. चांगलं आहे. सरकारनं त्याच्यावरती लक्ष ठेवणंच गरजेचं आहे. कारण पोट दुखणारी यंत्रणा पोट, जे विकृत मानसिकतेचे लोक आहेत ते दुसऱ्याच्या लेकराचं कधी कल्याणच होऊ नये, फक्त त्यांच्याच लेकराचं झालं पाहिजे असे लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकत आहेत. पण त्यांचे मनसुबे कधी आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. आणि सरकारने चांगला निर्णय घेतला आहे की मोठमोठाले वकील त्याच्यामध्ये उभा करणार किंवा कायमस्वरूपीचे मोठाले वकील त्याच्यात देणार. तर हा निर्णय त्यांनी घेतला आहे तो चांगलाच निर्णय. आणि उपसमितीने आणि मुख्यमंत्र्यांनी तरी पण त्या याचिकावरती मराठा आरक्षणाच्या विषयात आलेल्या याचिका आणि लढाईच्या बाबतची भूमिका ही कायम सकारात्मक ठेवून लक्ष मात्र बारकाईनं ठेवलं पाहिजे. मोठमोठाले वकील कायमस्वरूपीचे त्यासाठी देऊन ती जबाबदारी मात्र सरकारचीच. हैदराबाद गॅझेटचा काढलेला GR त्याची केलेली अंमलबजावणी, त्या GR टिकवणं, मराठ्यांना आरक्षण देणं आणि ECBCचं दिलेलं आरक्षण तेही टिकवणं सरकारची जबाबदारी. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकाच्या नातेवाईकांना राज्य सरकारी कंपन्यांमध्ये नियुक्तीचा ठराव घेण्यात देखील निर्देश देण्यात आले आहे. ठराव का घ्यायला लावले ते हे नाही मला समजलं. परंतु सरकारलाच अधिकार आहे, उपसमितीलाच अधिकार आहेत. त्यांनी MIDCचे आणि महावितरणचे जे GR काढू म्हणले होते की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला त्याच्यातसुद्धा आपण नोकरी देऊ, ते GR काढून मोकळं व्हायला पाहिजे. त्यांच्याकडून ठराव मागून घेण्याची आवश्यकताच काय पडली मला नाही कळलं. कोणते ठराव मागितलेत हे मला माहीत नाही. का जागा किती रिक्त आहेत याचे ठराव मागितले आहेत, कारण एखाद्या वेळेस कन्फ्युजन पण होऊ शकतात. तसं केलं असेल तर ती चांगली गोष्ट आहे की जागा किती आहे, एकूण राज्यभरात आपल्या MIDCत किती आहे, महावितरणमध्ये किती आहे, याचा जर ठराव त्यांनी मागितला असला द्या म्हणून तर ते ठीक आहे. परंतु त्यांना ठराव करायला लावायचं काही संबंध नाही आहे. राज्य सरकारनं किंवा मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी उदय सामंत साहेबाच्या माध्यमातून, ऊर्जा खातं ज्यांच्याकडे असेल त्यांच्या माध्यमातून की हे दोनही GR काढायला पाहिजे की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला आता आम्ही शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना MIDCत नोकरी देतोय, महावितरणमध्ये नोकरी देतोय. काय झालं, ST महामंडळात दिल्यामुळं शिकलेले पोरं गटर काढायला लावलं. कुठं ज्याचं खूपच शिक्षण आहे, आता काही पोरांचं खूप शिक्षण झालं आहे, का त्यांनी ड्रायव्हर व्हावा, का त्यांनी कंडक्टर व्हावा, आणि ते इतका शिकला म्हणजे जर सन्मान मराठा आरक्षणाचा